महिला युवक कांग्रेस की ओर से ये आरोप लगाया गया है कि केंद्र सरकार की महिला विरोधी नीति की वजह से महिलाओं से अन्याय हो रहा है, जिसके विरोध में संबंधित प्रदर्शन किया गया। नमस्कार, मी दीपाली ससाने, महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस। जसं की सर्वांना माहिती आहे की उद्या काँग्रेस पक्षाचा हे 139वा स्थापना दिवस आहे आणि नागपूरमध्ये उद्या महारॅलीचं आयोजन देखील होणार आहे। आणि आज आम्ही याच निमित्ताने सर्व महिला भगिनी आम्ही एकत्र येऊन आज जे काही मोदी सरकार केंद्र सरकार जे महिला विरोधी जे धोरण आज राबवत आहे आणि महिलांच्या बाबतीत जे असंवेदनशीलता या सरकारची आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत। आणि नक्कीच भविष्यामध्ये काँग्रेस पक्ष महिलांना एकजुटीने बरोबर घेऊ, त्यांना सन्मानाची वागणूक देऊन आम्ही त्यांना बरोबरीने यापुढे त्यांचा हक्क आणि त्यांची हिस्सेदारी त्यांना कशी मिळवून देता येईल यासाठी आमचा हा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये असणार आहे। आणि नक्कीच आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये भविष्यामध्ये एक सक्षम महिला कशी घडेल याचा प्रयत्न असणार आहे। जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती की काँग्रेस पक्षच हा एक असा एकमेव पक्ष आहे ज्यांनी या देशाला पहिली पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या स्वरूपात आपल्याला दिली। मात्र मोदी सरकारचं जे काही धोरण दिसते, आत्ताच आपण जर उदाहरण बघितलं की साक्षी मलिक सारखी जी ऑलिम्पिक चॅम्पियन आहे, तिने आज तिचं खेळ सोडून तिने रिझाईन केलं। तर मला असं वाटतं की आमच्यासारख्या अनेक ह्या ज्या युवती आहेत ह्या त्यातून काय बोध घेणार हा खूप मोठा प्रश्न आहे। आणि अशा अनेक घटना आहेत ज्याच्याकडे सरकार हे अतिशय सहजरित्या दुर्लक्ष करतं। तर हाच एक निषेधाचा भाग म्हणून आणि महिलांच्या सन्मानासाठी आम्ही काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत।